करतो, फक्त लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला कुठलाही कार्यक्रम करत असताना त्याचा शेवट कार्यानं करावा लागतो. आपण 7 दिवस संत चरित्र ऐकलं, बहिणाबाईचं चरित्र ऐकलं, ज्ञानोबारांचं चरित्र रात्री ऐकलं, गोरोबा काकांचं चरित्र ऐकलं. 7 दिवस जे तुम्ही चरित्र केलं त्याचा शेवट आज हा कार्याला आहे. या कार्याच्या कीर्तनामध्ये 2-3 प्रश्न असतात. कार्याचं कीर्तन शेवटी का करावं, कार्याचं कीर्तन दुपारी का करावं, आणि कार्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं, असे 3 प्रश्न आहेत. ऐका. पहिला प्रश्न आहे, कार्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं. महाराष्ट्रात, भारत देशात जिथं कार्यक्रम होतो वारकरी संप्रदायाचा, त्याचा शेवट कार्यानं होतो. महाराज सांगा आम्हाला, हे कार्याचं कीर्तन शेवटी का करतात, काय त्याचं कारण असेल. तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. परिपूर्णता म्हणजे शेवट. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 उदाहरणं दिली, लक्ष देऊन ऐका. पहिलं उदाहरण आहे, देवळाची कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. माऊली म्हटले, एखाद्या मंदिराचं बांधकाम तुम्ही सुरू केलं, त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, मंदिरामध्ये फरशी बसवली जाते. ऐकावं, मग किती सुंदर फरशी आहे, किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, याच्यावरून मंदिराची कधी परिपूर्णता होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलर धारण होईल मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जाईल. तसं आहे, तुम्ही कितीही रात्रीची कार्यक्रम ऐकली तरी कार्याचं कीर्तन झाल्याशिवाय कार्यक्रमाची परिपूर्णता होत नाही. तो कळस, काला म्हणजे कळस आहे, परिपूर्णता. कळालं तुम्हाला नाही. आणखी सांगतो मी, दुसरं उदाहरण दिलंय, परमगंगेशी सिंधू प्रवेशू. एखादी गंगा आहे, त्या गंगेचा प्रवाह संतोष महाराज समुद्रापर्यंत असतो. एकदा ती गंगा समुद्राला मिळाली, अवघ्या झाल्यावर मोकळा करावा. काय सुंदर प्रमाणे बघा. तुका म्हणे गंगा, असा फीडबॅक भेटणार आहे, असा रिटर्न कानावरती आवाज येत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगम, असं बंद करू नका. अवघ्या झाल्यावर मी एकमय. लक्ष देऊ नये. गंगा एकदा सागराला मिळाली की गंगेचा प्रवाह परिपूर्णतेला जातो. तसं कार्याचं कीर्तन झालं की तुमचा कार्यक्रम परिपूर्णतेला जातो. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. आता जरा मुंबई श्रीमंत झाली, लोकांकडे पैसे आहेत, त्यामुळे पोरं इंग्लिश मिडियमला बंद झाले. तुमच्या नावडे गावाला पूर्वी एकच शाळा असेल, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद मध्ये सगळी मुलं जायची. लई गोड शाळा, 4 वर्गाला मिळून एखादा गुरुजी असायचा. 4 पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, 4 वर्गाला एकच गुरुजी. गुरुजी लय विद्वान, हातात पुस्तक कधीच घेणार नाही, इतका विद्वान, त्याचे धडे पाठच असायचे. आता गुरुजीनच वर्ग भरवला महाराज, एवढे गुरुजी. तशी शिकवणी राहिली नाही, तेवढी ताकद राहिली नाही. थोडासा अभ्यास करा. जुन्या काळातल्या गोष्टी इतक्या सुंदर होत्या महाराज. मास्तर वस्तूच काही वेगळी. मास्तर शब्द असायचा, नंतर शिक्षक झाला, नंतर गुरुजी झाला, आता सर झाला. फार शब्द बदलले, पण मास्तर शब्दाची ताकद होती ना. मास्तर आला रे असं म्हणूच तर पोरं बेंचवर बसायचे, पोरे बा म्हणायचे मास्तर आला. आता मास्तर गावानीच येतो, पोरं मास्तराचा शर्ट फाडून टाकतात, मास्तर घरी जातात. वजन राहिलं. मास्तर वर्गामध्ये आले. नावड्याची शाळा होती, कल्पना करा. 25 मुली या बाजूने बसलेल्या होत्या, 25 मुलं या बाजूने बसलेले होते. वर्गामध्ये गुरुजीने प्रवेश केला, हातामध्ये पांढरा खडू घेतला. काळ्या बोर्डावरती गुरुजीने वाक्य लिहिलं, गोदावरी. काय वाक्य लिहिलं? गोदावरी. 50 मुलांना वर्गातल्या प्रश्न विचारला पोरांनो. अरे आजचा आपला विषय म्हटले गोदावरी. सांगा गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरं 50 होते.
50तल्या नावड्यातल्या गावातल्या शाळेतल्या एकाही पोराला त्याचं उत्तर देता येईल. पण मागच्या बेंचवर आपल्या गावातला एक बालू नावाचा पोरगा बसलेला होता. तो शाळेमध्ये हुशार नव्हता. गणित, इंग्लिश, सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र त्याच्या डोक्यात बसत नव्हतं. म्हणून ते गावचं कार्यक्रम सुरू झाला. त्याचं टाळ घेऊन उभं राहायचं. संतोष महाराज बेडकरांकडे सागमक शिकायचं, त्या 2 महाराजांकडे दातीन दाडा शिकायचं, टाळ घ्यायचं. त्याला जरा याचा छंद होता. त्याला याचं उत्तर आज माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू. गुरुजीला लय आनंद झाला. महाराज कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कसं काय उत्तर द्यायला लागला, सांग बाळ्या. गुरुजीला आनंद झाला आणि बाळ्याला तर डबल आनंद झाला. पहिल्यांदाच येत होता त्यामुळे बाळ्या बँचवर उभा राहील. गुरुजीने त्याला थाटात विचारलं, सांग बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वाह क्या बात, शाबास बाळू. सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली. गुरुजी साधा नव्हता ना महाराज, पुढे कुठे गेली. बाळ्या काय कमी हुशार नव्हता, नावड्याचा होता. बाळ्या म्हटला, गुरुजी जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात बाळू. सांग म्हटले पुढे कुठे गेली. बाळ्या म्हटला, पुढं गंगापूरच्या धरणात, पुढं म्हटले रामकुंडात नाशिकला, पुढं नांदूर बदनेश्वरला, पुढं पैठणच्या नाथ सागरात. आता बाळूच्या लक्षात आलं पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गंगा काही संपायची नाही, गावं काही संपायची नाही, धरणं काही संपायची नाही, गुरुजी काही थांबायचा नाही, काला काही व्हायचा नाही. त्यामुळे बाळ्यानं आता शेवटचं उत्तर दिलं गुरुजीला. बाळ्या म्हटलं, गुरुजी या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली हे पण राहू द्या. जशी गंगा पैठणच्या नाथसागरातून निघाली, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा अशा 4 मराठवाड्यातल्या जिल्ह्याला पाणी देत देत ती गंगा सरस्वती मातेच्या तीर्थक्षेत्राला बासरला गेली आणि सरस्वती मातेच्या पायाला स्पर्श करून एकदाची सप्तमुखानं समुद्राला जाऊन मिळाली. आता बाळ्यानं उत्तरच ठेवलं नाही. जशी निघाली तशी समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजीनं विचारलंच त्याला, बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढे कुठे गेली. आता कशा पुढे कुठे गेली म्हटल्या बरोबर बाळ्या म्हटला, गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. का गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत असतो. ऐका, गंगा एकदा समुद्राला मिळाली की तिचं जीवन जसं परिपूर्ण आहे तसं कार्यक्रम काल्याचा झाला की सप्ताह परिपूर्ण आहे. ऐका, म्हणून आपण केलेल्या कार्यक्रमाची परिपूर्णता काल आहे म्हणून शेवटी करायचा. दुसरा प्रश्न फार महत्वाचा आहे, कार्याचं कीर्तन दुपारी का. तुम्ही रोज रात्री कार्यक्रम केले, बरोबर आहे मनोहरजी, रात्री केले ना तुम्ही. आजचा सकाळचा कार्यक्रम आहे 10 ते 12, 10:30 ते 12:15, 12:30 हे दुपारी का करतात. त्याचं कारण एकच आहे भारत, भगवान कृष्णानं तो काला दुपारी केला, त्याची प्रतिकात्मक बुद्धी आहे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न, कार्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगतात. आज दत्त नाही, पांडुरंग नाही, कोणताच देव नाही, आज फक्त भगवान कृष्ण. काय कारण त्याचं, त्याचं सोपं उत्तर आहे, कार्याचं कीर्तन परिपूर्णतेचं आहे आणि या विश्वातला परिपूर्णतम देव फक्त भगवान कृष्ण. शब्द बघा, बाई तुझा लाडका काला, बाई तुझा लाडका काला, तुलाच गोडवा, बाई तुझा लाडका काला, तुलाच गोडवा, बाई तुझा लाडका काला, तुलाच गोडवा, ओ बाई तुझा तुझा
बाई तुझा असं म्हणताना विकोद्याचं म्हणताना कोणा काढायचं बोलतो बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी शब्द ऐका याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधुआते बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटी बाई तुझा काना तुला गोड वाटतो पण समुद्राची शाही केली मेरू पर्वताची देखणी केली पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसवली तरी त्याचं वर्णन होत नाही असंगिरी समस्यात कंजरम सिंधु पात्रे श्रोतरुवरु शाखा देखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतव त्रिगुणाना ईश पारम्याती त्याचं वर्णन होत नाही असा परिपूर्णतम आहे परिपूर्णतम शब्दाचा एक अर्थ सांगतो लक्षात घ्या परिपूर्णतम याला म्हणतात सामर्थ्य आणि स्वातंत्र्य एकत्र भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन आहे त्याच्यातले 23 अवतार भगवंतानं साधून सांगितले देवानं केले साधून सांगावं आणि देवानं करावं याला म्हणतात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही करण्याची ताकद नाही भगवान रामप्रभू वनवासाला निघाले आणि रामप्रभू वनवासाला निघाल्यानंतर रामाचा वनवास त्यांच्या भवारमाईत झाला लक्ष्मणाला आणि लखनजी म्हटलं मी सुद्धा जाणार वनवासात सीतेला माहिती झालं ती म्हटली ते तर माझे पती आहेत मी पण जाणार लक्ष देऊन ऐका रामाच्या बरोबर लखन निघाला सीतामाई निघाली किती जण निघाले आता 3 जण 3 जण वनवासाला निघाले तर लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव आहे उर्मिला काय नाव आहे तिचं उर्मिला इतकी छान येते दिसायला सुकलेल्या कमलाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमल उमलायच पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं इतकी छान होती रमा चरण जयंती क्रिया हा यदि भास्करम प्रत्यय रामायणानं वर्णन केलं ऐका ऐका सूर्यानं तिच्या तळपायाला लाजावं किती सुंदर असेल आपल्या बायकासारखी नाही डांबरी बिन कापडी काळी बिंद्री पाहती कावडाकडे चालली बिताडाकडे आपली एक डोळा एकना की जर बी देखणा असली इतकी छान सुकलेलं कमल उमलावं अशी तिची त्वचा अशा बायकोला 14 वर्ष सोडायचंय कुणासाठी भावासाठी ऐकायला फार बरं वाटतं करणं फार अवघड एकच महिना तुमच्या घरचं काम सोडून तुमच्या भावाचं करून दाखवा तुमची पाकिस्तानी काय म्हणते मला सांगा सोपं ऐकायला फार गोड वाटत 14 वर्ष पत्नीचा त्याग करायचा आहे उर्मिले सारख्या म्हणून रामप्रभूने विचार केला लखन उर्मिलेला भेटून ज्यावेळेला रामप्रभू आज्ञा देतात त्यावेळेला लखन उर्मिलेच्या महलात जातात तर उर्मिला हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी असते माहिती पडलेलं असतं तिला की आपले मालक भावाच्या सेवेसाठी 14 वर्ष वनवासात निघाले ऐका फार गोड आहे ज्यावेळेला आरतीचं ताट केलेलं असतं आरती करते गंध लावते भाग्य म्हणते माझं की तुमच्यासारखा नवरा मला मिळाला तुमच्यासारखे पती मला मिळाले की जो भावाच्या सेवेसाठी राजगादीचा त्याग वस्त्राचा त्याग अन्नाचा त्याग बायकोचा त्याग करून भावाच्या सेवेसाठी निघालाय असा मालक मला मिळालाय आरती करते उर्मिला आणि आरती करता करता म्हणते काय हो जर तुम्ही रामाची सेवा करण्यासाठी वनवासात चाललात तर रामप्रभूचे पाय दुखले पाय दाबणार डोकं दुखलं डोकं दाबणार हात दुखला हात दाबणार वाटेल ती सेवा करणार पण तुमच्या बरोबर माझी मोठी बहीण सीता पण निघाली रामप्रभूची सेवा तुम्ही करणार हे कळलं मला पण सीतेची सेवा कोण करणार मला असं वाटतं रामप्रभूच्या सेवेसाठी तुम्ही जसं वनवासात चाललात तसं माझ्या बहिणीच्या सेफ्टीला सेवेला जर मनाबरोबर घेतलं तर काय आणि लक्ष्मणाला पटलं बरं काय आता त्या लक्ष्मणाला पटलं तर आपल्या लक्ष्मणाचे काय करणार लक्ष्मणाला पटलं पण लक्ष्मणानं राघवाला विचारलं दादा तुमची सेवा करण्याकरता जसा मी वनवासात निघालो तसं सीताबाईची सेवा करायला जर उर्मिलेला वनवास घेतलं तर काय हरकत रामप्रभू म्हटले घेता येणार नाही लखनजी म्हटले का घेता येणार नाही रामप्रभूने सांगितलं अरे लखन वाल्मिक ऋषीने वनवास फक्त तुला मला आणि सीतेला दिला उर्मिलेला नाही मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला उर्मिला रामप्रभूला सांभाळता येणार नाही का
अहो जगाला सांभाळतोय राम महाराज, विश्व सांभाळतोय. मग जगाला सांभाळणारा राम उर्मिलेला सांभाळू शकत नाही का? सांभाळू शकतो. नेता काय येत नाही, साधून सांगितलंय ती गाणंच जायचं. याचा अर्थ आहे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. हा पूर्ण अवतार आहे, परिपूर्णता नाही. परिपूर्णता कृष्णाचा अवतार का माहितीये का? सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे, दोन्ही कला आहेत. उदाहरण देतो. भगवान कृष्ण गोकुळात जन्माला येण्याच्या अगोदर गोकुळात एक परंपरा होती इंद्राची पूजा करण्याची. काही गावाला परंपरा असते. आता तुमच्या नावडे गावाला वेगळ्याच परंपरा पाहिली मी. संत चरित्र केलं 7 दिवस, आता काल आहे. वेगवेगळ्या परंपरा आहेत प्रत्येक गावात. माझ्या जन्म गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. तुमच्याकडे नाही मिळणार ते. बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. तर ते 2-4 वर्षापासून माझं कार्याचं कीर्तन व्हायला लागलं गावाला. मी आमच्या गावातल्या लोकांना म्हटलं का रे मुलीच्या लग्नाला बुंदी करता, लाडू करता, पुरी भाजी करता आणि देवाच्या कार्यक्रमाला असं हे भाकरी करता का? लाज नाही वाटत का तुम्हाला? तर ते मला म्हटले महाराज तुमचा काला कॅन्सल, भाकरी नाही कॅन्सल. का? ती आमची परंपरा आहे. म्हटली परंपरा आमच्या पंजोबाने आजोबाने खापर पंजोबाने चालवलेली आहे महाराज, त्याला हात घालू नका. ऐका, परंपरेला हात घालता येत नाही. भगवान कृष्ण जन्माला येण्याच्या अगोदर गोकुळाची परंपरा होती इंद्राची पूजा करणे. भगवान कृष्ण गोकुळात आले. कोणता इंद्र? म्हटले हा. कोणी सांगितले पूजा बंद करा त्याची पूजा? पूजा बंद केली. इतका राग आला इंद्राला. इंद्राकडे पावसाचं खात आहे. इतका पाऊस पाडला इंद्रानं, बिडकर महाराज एवढा पाऊस पाडला. देवाने काय पूजा केली का महाराज? नाही ना. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. का? सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. याला म्हणतात परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्येवही एक कार्यार्थ अगत्यम कोटी कार्यम चकारहा. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. आजच्या दिवशी त्याचं वर्णन करावं. महाराज कळलं की आम्हाला सभागृहाकडे काटा गेला लक्षात आलं आमच्या. आजच्या दिवशी कृष्ण चरित्र सांगावं. आताच तुम्ही सांगितलं समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद केला तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही. तर त्याचं एखादं चरित्र आम्हाला सांगा. सांगतात महाराज आपण निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात.